तर कल्याणमध्ये मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झालेला आहे। कल्याणमध्ये विशिष्ट समाजाचे दुबार मतदार आहेत। भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी हा आरोप केला। घोळ दुरुस्त करा अन्यथा निवडणुका पुढे ढकला। कल्याणमधील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात आला। तर मतदार याद्यांमध्ये एका विशिष्ट समाजाची नावं दुबार आहेत असा आरोपही केला। भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रचंड घोळ आहेत। सुरुवातीला मतदार जेव्हा प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये अख्खेच्या अख्खे बूथ म्हणजे हजार 800 नाव एक एक बूथ रोड क्रॉस करून 4थ्या-5व्या वॉर्ड मध्ये गेलेले आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेने एक यादी जाहीर केली की 80,000 दुबार नावं ही आम्ही काढलेली आहेत। त्याच्यानंतर देखील आम्ही याद्यांचा अभ्यास केल्यावरती आमच्या लक्षात असं आलं की प्रभाग पॅनल क्रमांक 1 मध्ये जवळजवळ 3400 नावं ही दुबार आहेत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये 1400 नावं, प्रभाग क्रमांक 8 मध्ये 1800 नावं आणि बघा विशिष्ट समाजाची नावं आहेत। विशिष्ट समाजाची नावं आहेत ती दुबार नावं आहेत।